तुला आवाज येतोय का माझा तुला? आवाज येतो ना तेजस्विनी? आवाज येतोय का? एजीपी हे नाही करू ती दाखवली. याचा अर्थ होतो एक आवाज येतोय का तेजस्विनी? ओळीचे येतोय सर आवाज. म्हणजे आपण 6 ओळी तिथं दाखवलेली. हो सर येतोय. सोपी डायग्राम आता बघ, आपला हा पहिला प्रॉब्लेम आहे. काल आपण घेतले ते का त्याच्यातलं फर्स्ट डिस्प्लेसमेंट आहे का त्याच्या पुढची स्टेज आहे. पूर्ण डायग्राम तुमची ओव्हरची. हो ओके. सर. त्याच्यामध्ये काय असणार आहे? तर एक हिला असणार हा आहे. जो हो सर. फॉर्म्युला आहे एक ना, एक एक असेल रूट एक मध्ये बार पाहिजे. असं 6. तो आवाज आणि नंतर ऑडिओ बंद केला तर चालेल. तर त्याच्या कळा पुढे मला आवाज जाऊन येतोय. एक तर बघ इथं काय करायचं, इथं रूट मध्ये पाहिजे होते. हे लिहितोयस माझ्याकडून झाले. तर फॉर्म्युला कसा आहे आपला? इथं मी फॉर्म्युला राईट डाऊन करतो. व्ही इज इक्वल टू अंडर रूट 5 GR. ओके. 5 GR हा आपला फॉर्म्युला आहे नॉर्मल मध्ये. ओके. इथं रूट करून घेतलं मी, इथं रूट देऊन टाकलं खाली, बघ रूट मध्ये आलेलं आहे. हा. तर काय सांगतं एक्झाम्पल पहिले बघू आपण. अन ऑब्जेक्ट ऑफ मास, एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय समजतं ना, एखादी वस्तू ही समजून घ्या. काय करले ती? 1 kg is tied to string of the length 9 meter is rotate in a vertical circle. What is the minimum speed काढायची आपल्याला at lowest point. ओके. सो दॅट ऑब्जेक्ट कम्प्लीट द फुल सर्कल. म्हणजे कसं आहे, एक ऑब्जेक्ट आहे समजा, असं एक सर्कल किंवा आपण, आणि इथं काय आहे समजून घ्यायचं, इथं हा सेंटर पॉईंट आहे ना. ऑब्जेक्ट कुठे? आपली इथं ऑब्जेक्ट आहे आपला. आता इथून काय होईल समजून घ्या, आपण जर एक लाईन जर खेचली आपण इथून अशी, हे बघा, इथून जर आपण असं लाईन जर खेचली, अशी एक दोरी समजा बांधलेली, असं पकडून चाललेली दोरी बांधलेली. ओके. ही अशी एक दोरी बांधलेली करेक्ट. एक स्ट्रिंग आहे, त्याला स्ट्रिंग म्हणतो आपण. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे हा काय करतोय? व्हर्टिकली फिरतोय, असा 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 स्माइली, असा नाही का, समजा एक घड्याळीचा आपले कसा टोल आहे समजून घ्या, असा एक बांधलेला वरती. समजून घ्या असा एक स्ट्रिंग आहे. दाखवून देतो मी तुला. अशी एक स्ट्रिंग आहे, याला एक असा ऑब्जेक्ट लावलेला आहे, आणि तो कसा फिरतोय? सर्क्युलर फिरतोय असं. कळतंय ना? असं फिरतोय. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? तर लोएस्ट पॉईंट काढायचा, म्हणजे खालचाच काढायचा आपला. हा हे बघा, हा अप्पर पॉईंट आहे, हा लोएस्ट पॉईंट आहे. लोएस्ट पॉईंट सांगितलाय काय? मिनिमम स्पीड ऍट लोएस्ट पॉईंट, म्हणजे खालची स्पीड काढायची आपल्याला. जो हे फिरण ना असा, असं सर्कलमध्ये असा, म्हणजे असा असा असा, हा फिरल ज्या वेळेस असा असा करून करून आपल्याला त्याची लोएस्ट स्पीड स्पीड काढायची. इथपर्यंत क्लिअर झालं का? हो सर. मधमाशी त्यांच्याच ओके. पायाला चिटकतात. हो सर. तर याच्या पुढे बघू आपण आता काय करणार. 2च मिनिटं फक्त. आता समजून घ्या, ह्या लेंथला आपण काय म्हणतो? ही जे दिसते ना मधली लेंथ, याला आपण आर म्हणू आपण, है ना. इथून एवढं कॅपिटल आर. कॅपिटल आर काय? समजा ही झालं स्मॉल अर्ध, हे झालं अर्ध, हाफ हाफ झालं ना. हे टोटल झालं कॅपिटल आर. त्याला आपण एल पण म्हणतो. लेंथ आहे ती कायची? स्ट्रिंगची लेंथ आहे. ही मधली काय आपली स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे समजतं ना, दोरी द्या. आणि त्याला कितीचं बांधलेलं आहे? मास किती? ऑब्जेक्टचं मास किती? 1 kg. 1 kgचा त्याला काहीतरी मास बांधलेलं आहे खाली, म्हणजे वजन आहे त्याचं ऑब्जेक्टचं. अशी स्ट्रिंग आहे, तिथे खाली वजन आहे किती आहे? 1 kg. हे आपलं
काय ऑब्जेक्ट आहे. ओके, हे लक्षात ठेव इथपर्यंत. आणि टाईट टू स्ट्रिंग लेंथ किती आहे त्याची 9 सेंटीमीटर आहे. लेंथ म्हणजे काय आपली एल किंवा आर आहे. हे बघ इथे एल आर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर लिहिलं. आणि व्हॉट इज काय काय इट इज अ रोटेशन व्हर्टिकल सर्कल. रोटेट करतोय ते असं व्हर्टिकली असं. ओके, आणि मिनिमम हो स्पीड सर. काढायची आपल्याला, किती स्पीड होईल त्याची. हो सर. दिल्याप्रमाणे काय आपला एक फॉर्म्युला आहे आपल्याला याचा. फॉर्म्युला काय सांगतोय आपल्याला, मासची आपल्याला काय काढायची, मिनिमम स्पीड काढायची. तो फॉर्म्युला काय सांगतोय आपल्याला इथे चेक करू आपण. व्ही इज इक्वल टू √5 GR. तर 5 GR मध्ये जी काय आपला ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे हा फिक्स राहतो. जी इज इक्वल टू 9.8 आहे ना, हे 10th शिकलो होतो आपण. हा फिक्स ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. आणि आर म्हणजे काय आपली, आर म्हणजे लेंथ आहे आपलं, कॅपिटल आर म्हणतो आपण लेंथला. लेंथला सहसा आपण असं लिहितो एल इज इक्वल टू एल. लेंथ म्हणजे एलच असते आपली 9 सेंटीमीटर, पण एल लाच आपण दुसऱ्या काय भाषेत मानलं, आपण कॅपिटल आर मानलं इथे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर असं दिलेलं आहे आपल्याला. आता आपल्याला हो काय सर. करायचं, व्हॅल्यू फक्त पुट करायच्यात आणि इक्वेशन सॉल्व्ह कर. 2 मार्क आले पेपरला एक्झाम्पल. तर बघा जी इज इक्वल टू व्हॅल्यू किती आपले 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आर इज इक्वल टू किती आपले 9 मीटर आहे. तर व्ही इज इक्वल टू 5 इंटू, इथं व्हॅल्यू पुट केली की 5 तर ऑलरेडी फॉर्म्युलेतच आहे, इंटू 9.8. 9.8चा अर्थ आपला जी आहे आणि आर म्हणजे आपला 9 आहे. हे तिघांचं मल्टिप्लाय केलं त्याचा आन्सर किती आले 441. आणि याचा स्क्वेअर रूट काढलं किती आन्सर आलं 21 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेकंद फक्त, मीटर पर सेकंद व्हेलोसिटी आपण याच्यात लिहितो या ठिकाणी. बघ क्लिअर झालं का, कन्फर्म झालं कसं केलं एक step हो करून. सर. म्हणजे काय सांगितलं इथं, व्ही इज इक्वल टू √, एकदा आपण करून घेऊ 5 GR. तर 5 GR नुसार एक आपल्या स्टेपने करू आपण. 5 इंटू जी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं 9.8 ही फिक्स व्हॅल्यू आहे. आर ची व्हॅल्यू किती आपल्या एक्झाम्पल मध्ये, लेंथ किती आपली 9च आहे. तर काय नाही. करायचं पहिलं, या दोघांचं मल्टिप्लाय करून घ्यायचं. 5 इंटू 8, इथं करतो मल्टिप्लाय मी. 5 इंटू 8, 5चा टेबल 8 पर्यंत 40, कॅरी आला 4. 5 9 जार 49, नाही 45. 45 मध्ये 4 ऍड कर, किती झाले 49. फुल स्टॉप म्हणजे इथे एक नंतर पॉईंट होता म्हणून खाली एक नंतर पॉईंट देऊन टाकले. किती आन्सर आपलं 49 इंटू किती आलं 9. हे आपल्या लँग्वेज मध्ये करतोय आपण. तर मला माहिती आहे 49 काय हो सर. आणि 9 कायच आहे 3च आहे. त्याचा आन्सर किती 21 मीटर पर सेकंद 1. व्हेलोसिटी. हे आपल्या पद्धतीने केला, कळलं का. ती बुक्सची मेथड हो होती. सर. जे वाटत एक्झाम्पल करायचे आणि आन्सर काढून टाकायचे. ह्या टाईपचे मी तुला 5 एक्झाम्पल दिलेत करण्यासाठी. खाली हे बघ, हो हे सर. आता हे बघ खाली एक्झाम्पल दिले, आन्सर दिले तर 15.65 आले. इथं 14 पॉईंट किती आले 14 आले. इथे बघ खाली आन्सर कसं आलं ते चेक करू. इथे किती आले आन्सर 14 सेंटीमीटर. इथे किती आले 18.50. इथे 12.50. तुम्ही सर आता हे कसं काढायचं स्क्वेअर रूट याचं. तर स्क्वेअर रूट काढायसाठी आपल्याकडे मेथड आहे भरपूर साऱ्या. तर तुला लॉग टेबल माहीत पाहिजे. एक लॉग टेबलचं एक पर्याय असतो याला, एक लॉग टेबल बुक असतं. एकदा ते घे लॉग टेबल बुक. एक भेटेन तुला 5 रुपयाला भेटतं ते बुक, ते घ्यायचं. किंवा लॉग टेबल हा सर. जुन्या पद्धतीने काढायचं. एक पद्धत आहे आपलं स्क्वेअर रूट काढण्यासाठी. 9th 10th होती पद्धत, त्या पद्धतीने काढायचं स्क्वेअर रूट. कळालं का. आता मी याचं स्क्वेअर रूट कसं घेतलं, अप्रॉक्सिमेटली घेतलं बघ. 245च्या आसपास काय याचं स्क्वेअर होतं, तर 225 येईल ना, बरोबर आहे का. हा सर. हो सर. नाही तर मग तू याला काय करू शकते, एक मेथड अशी बी असती तुला जर नसेल जमत तर 225 म्हणजे 245 बघायचे कोणत्या टेबलमध्ये येते, 5च्या टेबलमध्ये. तर 5 डिवाइड कर, फॅक्टर पाडायचेच. 2च्या टेबलमध्ये 24 येत नाही, 20 येते किती नंबरला 4th नंबरला. 4. उरले हा 4. सर. 49 बरोबर आहे का. 49 झाला हा. तिथं मग तो हा असं करू सर. हो. शकतो कायचा स्क्वेअर आहे 7चा आहे आणि 5 कायचा स्क्वेअर होत नाही 5चा लिहायचं. आता मग 5ची व्हॅल्यू तुला माहित पाहिजे. जसं आता मी जातो बघ तुला दाखवून देतो. √5ची व्हॅल्यू किती असेल बाबा. आपण जाऊ इथं चॅट जीपीटी वर कुठेतरी जाऊ आपण. 2च मिनिट. √5ची व्हॅल्यू चेक करू. ओके, हो सर. कॅन यू
गिव्ह मी अंडर रूट अंडर रूट 5 व्हॅल्यूज अँड एक्सप्लेनेशन मागू आपण. एक्सप्लेनेशन हा सर. काय आन्सर आहे हे बघ. किती अंडर रूट 5 ची व्हॅल्यू 2.226 कशी आली तिथे बघा आता. हे 2 6 इंटू आहे 2 सर याचा काही ते. स्क्वेअर रूट येत नाहीये. मग इथं बघ खाली कसं केलं 2 इंटू 2 केलं 4.8 येतं. 2 इंटू 3 केलं डेसिमल. तर अंदाजी काय घेतले आपण आपण अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू 2.26. 2 3 ओके. हे कसं घेतलंय तर 4 आहे ना 4चं स्क्वेअर रूट किती येतं 4चं स्क्वेअर रूट इन 2 बरोबर आहे का है ना. हो सर. म्हणजे 5चं येत नाही पण 4चं येतं किती 4चं येतं 2 येतं आणि 3 याच्यापेक्षा मोठा आहे. आपल्याकडे आन्सर बिटवीन 2 आणि 3 च्या मध्येच येईल. म्हणजे 2 आणि 3 च्या मध्ये काय पॉईंट मध्येच हा. येईल इथं. ओके. आता मी सांगतो कॅन यू गिव्ह मी ट्रिक बघा. येस म्हणतो मी त्याला बघू काय ट्रिक आहे. ट्रिक स्क्वेअर रूट परफेक्ट. लास्ट स्क्वेअर रूट लास्ट डिजिट किती आपला 1 आहे. 1 तर नाही आपल्या ना 5 आहे आपलं 4 आलं इथं 20 स्क्वेअर हे तर सोपं आहे. ठीक आहे. हे बघ हे फॉर्म्युला दिलाय अप्रॉक्सिमेटली साठी. हे बघ हा सर. दिसतंय का? हा फॉर्म्युला तुला राईट डाऊन करून घे. मी इथं टाकून हो सर. एक शॉर्टकट ट्रिक काढण्यासाठी तुला काम येऊन जाईल. जर लॉक टेबल जर वापरत नसेल तर हा एक फॉर्म्युला यूज करू शकते. काय फॉर्म्युला येतो अंडर रूट एन इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली. याला अप्रॉक्सिमेटली सिम्बॉल म्हणतोय. काय ये म्हणजे काय आपलं स्क्वेअर रूट आहे. कायचं आसपासचं घ्यायचं आहे आपल्याला. एन म्हणजे किती आपलं 5. हे एन म्हणजे 5 वर घे त्याला आणि मायनस ए म्हणजे काय स्क्वेअर आहे आणि 2 आहे. तर आसपास काय ते 2.25 एवढं आहे आन्सर आहे. बरोबर का 2.24 हो येते सर. आसपास. ठीक आहे. बघू आपण इथं करून फॉर्म्युला लक्ष दे ना. हो 2 सर. मिनिटं बघून घ्या एकदा फॉर्म्युला कसा कसा यूज केला काय काय यूज केलाय. तसा फॉर्म्युला जर वापरला तर कोणते बी रूट तू काढू शकते. हा सर. बघू आपण. याला यूज करू आणि बघू कसं करता येणार. फक्त हे रूट साठीच वापरायचं बरं का. हा सर. बघा तिथे आता इथं काढला मला 5चं रूट काढायचं. तर मी आता जस्ट यांनी फॉर्म्युला सांगितला मी हे करतो याला. हे बघ इथं खाली घेतलं मी फॉर्म्युलेमध्ये. मला याचं मी आता तुला उत्तर काढून दिलं. मला 5ची व्हॅल्यू माहित नाही रूटची. तर मी काय केलं इथं अंडर रूट पहिले घेतलेलं मी 5 राईट डाऊन केली. ओके. मला याचं काय काढायचं स्क्वेअर रूट काढायचं. कसं काढणार मी तर इथं फॉर्म्युला वापरणार. स्क्रीन दिसतील माझी. हो सर दिसते. हा इथं काय फॉर्म्युला वापरणार अंडर रूट कॅपिटल ए घ्यायचं. पुढं करायचं अप्रॉक्सिमेटली हो सिम्बॉल सर. घ्यायचा. ए प्लस ए प्लस कॅपिटल एन एन मायनस ए स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन खाली 2 ए. आता एन म्हणजे किती आपला अंडर रूट 5 आहे. इथं अंडर रूट 5 राईट डाऊन करायच्या जागेवर पुढे अप्रॉक्सिमेटली आपला सिम्बॉल. ओके. मग याची व्हॅल्यू किती आहे हो सर. याची व्हॅल्यू ए म्हणजे काय आपलं तर आसपासचं 5च्या आसपास काय स्क्वेअर आहे 5च्या आसपास म्हणजे 4 आहे. नंबर आहे ना 4 कायचा स्क्वेअर येतो 2चा. हा हा सर. नंबर म्हणजे एची व्हॅल्यू आहे. ए म्हणजे किती आपलं 2 इथे एची जागी पुट करायचं 2. एन म्हणजे किती आपलं हो 5. सर. ए म्हणजे किती आपलं 2. 2 चा स्क्वेअर आपण खाली 2. ए मीन्स किती आपलं 2 आणि कर खाली आता अप्रॉक्सिमेटली नसतं 2 प्लस 5 मायनस 2 चा स्क्वेअर किती 4. आपण खाली 2 2 जार किती होतील 4. याची पुढची व्हॅल्यू सांगा तिथं 2 प्लस इथं 5 मधून 1 काढ 5 मधून 4 काढ 1/4. आता 1/4 चं डिवाइड तू करू हो शकतो. सर. सोपं आहे 1/4 चं डिवाइड.
किती आन्सर येईल इथं करतो खाली. तर 2 प्लस 2च्या 4च्या टेबलमध्ये 1 येत नाही. मग 4 0 0 0 इथं पॉईंट दिला, ही झाली 10 बरोबर का. 4 टेबल 10 येते का? हा सर. नाही येत ना 4 टेबल 10 येत नाही 8 सर. पकडू आपण, किती नंबरला 2 नंबरला 10 हो मधून सर. किती गेले 8 गेले, खाली किती उरले 2. वरतून घेतला 0चा ना 20 2. झालं. 4 25 हो आलं सर. का. आन्सर येईल आपल्या हो प्रिलिम सर. मॅथ्सचं 2 पॉईंट. बघ क्लिअर दिसते पूर्ण. हो सर पूर्ण दिसतंय. स्क्रीन दिसते ना. तर हो 2.25 सर आन्सर दिसतंय व्यवस्थित. आता हे हो 2.25 सर. चं मल्टिप्लाय करायचं प्लस सोबत. पुढे केलं मी हा आता सर. 7 इंटू 225. तर तुझा आन्सर आसपास येईल काहीतरी याच्या आसपास. आसपास आलं तरी चालतं आपल्याला, फुल नेलं तरी चालेल, पण हा आसपास सर. एक्स्ट्रा पॉईंट काहीतरी आला पाहिजे आपल्याला. हो सर. 7 5 जार किती होते मी करून बघू आपण. 7 5 जार 35. 35. इथे किती आले आपले 3. 7 2 जार आणि हॉल तिकीट लावायला अर्धा तास परत वाया जातो. 14. म्हणजे टीचर जवळ मध्ये येत 3 ऍड होते कर. आणि व्यवस्थित दम 17. 70 किती आला कॅरी येतो 7 आणि मग कधी नेलं 2 जार तुम्हाला 40. पेपर द्यायच्या अगोदर झालं, त्यांना पेपर चालू असताना झालं म्हणतोय तो. 15.75. 75. कळलं का. हे बघ आसपास आपण आन्सर आले. हो सर. 75 चालून जातं आसपास, काय अडचण नाही. टाइम किती मॅटर करतो. हा सर. किती झाले एक्झाम्पल ऍक्च्युअली सगळे. हो सर. काय म्हणजे पण next फॉर्म्युला time सर वापरून कालचे पण नाही, न्यूमेरिकल्स टाकून प्रॉब्लेम देतो, सॉल्व्ह डेब्यू केले होते. टाकून देतो, आपण तू ते आपल्या करून तयारीने हो घ्यायचं. सर. आता व्हिडिओ मागं पुढे बरोबर. थोडं होऊ शकतो, कारण थोडस आणि मला वाटतं पुढं संध्याकाळी ते बस मला बोलू जॉईनिंग द्या करायला नको. प्रॉब्लेम झाला होता ना. किती दिवस तरी मी ते नाही घेत. मी आता रात्री एडिट हा करत सर व्हिडिओ ते डायरेक्ट टाकून तुला सकाळी आलं तिथं बोलवते. हो चालेल ना. सर ठीक आहे. रात्री Sure. हो वरती सर. तुम्ही क्लोज केलं तर चालेल मीटिंग. क्लोज करून हो सर. यायचं ना. हो सर ठीक आहे.